नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गणपती आले की त्यांच्या पाठोपाठ गौराई देखील येते. गौरी म्हणजे भगवान गणेशाची माता देवी पार्वती होय. पार्वती देवीच्या गौराई या रूपाचे पूजन गणेश उत्सवातील दिवसांमध्ये केले जाते. देवीचे शुभमुहूर्तावरती स्वागत करून विधिवत पूजा करून गौराईला घरामध्ये बसवण्यात येते. गौराई आली की सोनपावलांनी आली असे म्हणतात. गौराई घरामध्ये आली की काही जणांकडे 2 गौराई जोडीने बसवतात, काही जण 1 गौराई बसवतात. गणपतीनंतर गौरीचे आगमन होते. गौरीच्या स्वागतासाठी तयारी देखील बरीच केली जाते. अगदी गौराईच्या 7 शृंगारापासून ते पंचपक्वान्नांपर्यंत सर्व काही गौरीसाठी तयार केले जाते. देवी आपल्या घरामध्ये येताना सुख, शांती, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येते असं म्हणतात. त्यामुळे गौराईला घरात घेताना विधिवत पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केले जाते. गौरी एकटी येत नसून ती आपल्या बहिणीला देखील सोबत घेऊन येते. म्हणजे ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी असे त्यांना म्हणतात. गणेशांची माता देवी पार्वतीचे साक्षात रूप गौरी आहे. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीचे स्वरूप देखील मानले जाते. म्हणूनच या दिवसांना महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. यासाठी सवाष्ण स्त्रिया एकत्र येऊन गौराईची पूजा करतात. तर यंदाचा गौरी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे? गौरी आगमन, पूजन आणि विसर्जन आपल्याला त्या मुहूर्तावरती करायचं आहे. आणि गौरी पूजनासाठी 2 तासांचा अशुभ काळ आपल्याला टाळायचा आहे. तर तो काळ कोणता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा बरं का. त्यामुळे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ माझा मिस करणार नाही. तर पहा, गौराई 3 दिवसांसाठी माहेरी म्हणजेच आपल्या घरी येतात. यामध्ये गौरी आवाहन, ज्या दिवशी गौरी घरात घेतल्या जातात, मग गौरी पूजन, या दिवशी गौरींचे पूजन आणि नैवेद्य आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि 3ऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन असतं. हे व्रत ही पूजा केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते, दारिद्र्य दूर होतं असं मानलं जातं. परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरामध्ये घेऊन येतात त्यांचे पाय दूध किंवा पाण्याने धुवावेत. त्यांच्या पायांवर हळदी कुंकाचं स्वस्तिक काढावं आणि घराच्या उंबऱ्यावरून आत येताना 5 धान्याचे ग्लास भरून ठेवावेत आणि 5 पावले ग्लास ओलांडून आल्यानंतर लक्ष्मीच्या पावलांचे ठसे प्रवेशद्वारापासून गौरी स्थापनेपर्यंत काढावेत. यानंतर शंख वाजवून गौरीचे घरामध्ये आगमन करावे. गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील देवासमोर ठेवून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण हो, सुखसमृद्धी येवो अशी प्रार्थना करावी. समुद्रमंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण ही अलक्ष्मीचा जन्म झाला. श्री महालक्ष्मी म्हणजेच येणारे धन, म्हणजेच श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे खर्च होणारे धन. श्री अलक्ष्मी असे म्हणतात. त्याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण ही अलक्ष्मी देखील पूजनीय आहे. म्हणूनच ज्येष्ठा आणि कनिष्ठा या 2 गौरींचं आगमन जे आहे ते आपल्या घरांमध्ये होत असतं. तर गौरी पूजनाच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गौरींचं आगमन होतं म्हणजेच 31 ऑगस्ट 2025 वार रविवार ज्येष्ठा गौरी आगमन आपल्या घरांमध्ये आपण करणार आहोत. तर ते जर आपण
शुभ मुहूर्तावरती केलं तर आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी ही टिकून राहते. म्हणून आगमनाचा हा शुभ मुहूर्त आपल्याला पाळायचा आहे. तसंच अशुभ काळामध्ये म्हणजेच राहू काळामध्ये आपल्याला गौरींचं आगमन जे आहे ते घरामध्ये चुकूनही करायचं नाही आहे. तर यंदा 31 ऑगस्ट 2025 वार रविवार आगमनाचा शुभ मुहूर्त जो असणार आहे तो आहे संध्याकाळी 5:25 गौरी आवाहन करता येईल. हा दिवस अनुराधा नक्षत्रात साजरा केला जातो. या दिवशी देवीच्या आगमनासाठी प्रतिमा किंवा प्रतीके स्थापित केली जातात. पण ज्येष्ठा गौरी आवाहन किंवा आगमनाच्या दिवशी 1.5 तासांचा राहू काळ असणार आहे. तर तो आहे 5:08 ते 6:44 तर राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. म्हणून हा 1.5 तासांचा राहू काळ म्हणजेच अशुभ काळ सोडून आपल्याला रविवार 31 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5:25 गौरीचं आवाहन किंवा गौरीचं आगमन सांगितलेल्या पद्धतीनुसार घरामध्ये करायचं आहे. शास्त्रानुसार अशुभ वेळ म्हणजेच राहू काळांमध्ये जर आपण कोणतंही शुभ कार्य केलं तर त्या सेवेचं किंवा उपासनेचं आपल्याला फळ मिळत नाही. म्हणून अशुभ काळ जो आहे तो टाळायचा असतो. पण प्रत्येक भागानुसार प्रत्येक शहरानुसार राहू काळाची वेळ जी आहे ती मागे पुढे होऊ शकते. त्यामुळे तुम्ही कॅलेंडरवरती बघूनच तुमच्या घरामध्ये ज्येष्ठा गौरींचं आगमन किंवा आवाहन जे आहे ते करायचं आहे. ज्येष्ठा गौरींचं आगमन घरामध्ये झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरी पूजन केलं जातं. तर यंदा सोमवार 1 सप्टेंबर 2025 रोजी देवी गौरीचं पूजन केलं जाणार आहे आणि या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 5:49 ते सायंकाळी 6:43 असणार आहे. हा दिवस ज्येष्ठा नक्षत्रामध्ये येतो. या दिवशी देवी पार्वतीची पूजा करून म्हणजे महानैवेद्य अर्पण केला जातो. तर म्हणजेच गौरी पूजेच्या दिवशी दिवसभरामध्ये 12 तास 44 मिनिटांचा कालावधी हा पूजेसाठीचा शुभ मुहूर्त असणार आहे. पण या दिवशी 1.5 तासांचा अशुभ काळ देखील म्हणजेच राहू काळ असणार आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला ज्येष्ठा गौरींचं पूजन हे चुकूनही करायचं नाही आहे आणि ती वेळ असणार आहे दुपारी 4:44 ते संध्याकाळी 6:19 या 1.5 तासांच्या अशुभ काळामध्ये म्हणजेच राहू काळामध्ये आपल्याला ज्येष्ठा गौरींचं पूजन हे घरामध्ये चुकूनही करायचं नाही आहे. तर याआधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शहराचा प्रत्येक भागाचा राहू काळ जो आहे तो मागे पुढे होऊ शकतो. त्यामुळे कॅलेंडरवरती बघूनच तुमचा अशुभ काळाची वेळ किंवा राहू काळ जो आहे तो पाहूनच तुम्ही ज्येष्ठा गौरींचं पूजन जे आहे सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरती करायचं आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींचं विसर्जन हे केलं जाणार आहे. म्हणजेच मंगळवार 2 सप्टेंबर 2025 रोजी ज्येष्ठा गौरींचं विसर्जन तुम्हाला सकाळी 6 वाजल्यापासून ते सायंकाळी 6:44 करायचं आहे. तर या दिवशी 7:55 ज्येष्ठा नक्षत्र हे संपणार आहे. त्यामुळे 6:44 तुम्हाला ज्येष्ठा गौरींचं हे विसर्जन करायचं आहे. पण 2 सप्टेंबर मंगळवारी विसर्जनाचा अशुभ काळ म्हणजेच राहू काळ हा जो असणार आहे तो दुपारी 3:08
8 मिनिटांपासून ते 4:44 मिनिटांपर्यंत 1.5 तासांच्या कालावधीमध्ये तुम्हाला चुकूनही ज्येष्ठा गौरींचं विसर्जन हे करायचं नाही. हा शुभ काळ पाहूनच तुम्हाला ज्येष्ठा गौरींचे विसर्जन जे आहे ते करायचं आहे. शुभ मुहूर्त पाहूनच ज्येष्ठा गौरी विसर्जन केल्या जातात, ते करायचं आहे. हा दिवस मूळ नक्षत्रामध्ये येतो. अशा प्रकारे 3 दिवसांचा हा ज्येष्ठा गौरी व्रत 31 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. गौरी ही समृद्धी, सौंदर्य आणि मंगलमयतेचं प्रतीक मानली गेलेली आहे. भक्तिभावाने पूजन करून देवीला साडी, दागिने, हळद, कुंकू, सुपारी, सुकामेवा अर्पण करतात. उत्तर पूजेमध्ये देवीला निरोप देताना पुढील वर्षी परत येण्याचं आमंत्रण दिलं जातं. गौरीचं विसर्जन झाल्यावर पाण्यातून वाळू घरी आणून घरभर शिंपडण्याची प्रथा देखील आहे. या वाळूमुळे घरामध्ये समृद्धी येते आणि कीटकांपासून बचाव होतो अशी श्रद्धा आहे. म्हणूनच गणेश उत्सवातील गौरी उत्सव हा स्त्रियांसाठीचा खास सोहळा मानला जातो. नटवलेल्या गौरी, त्यांचा साज, शृंगार आणि त्यांच्या पाहुणचारामुळे घराघरामध्ये आनंद आणि मंगलमय वातावरण नांदते. अशा पद्धतीने 10 दिवसांच्या गणपतीमध्ये गौरीचे आवाहन, पूजन, विसर्जन केले जाते. गौरी ही गणपतीची आई देवी पार्वतीचं स्वरूप आहे. हिचं पूजन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये आपल्या वैभव आणि ऐश्वर्य नांदते. चला, याच्यासोबतच आजचा हा व्हिडिओ थांबवूया आणि इथंच एंड करते मी आजचा व्हिडिओ. परत नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज येत असतात. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका. ज्यांना हवा आहे त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर देखील करा. आणि परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.